नमस्कार. लोकसत्ता ऑनलाईन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे. आपण स्नेहा सरांपासून सुरुवात करूया, कारण दिग्दर्शनाची जबाबदारी आणि हे दिग्गज कलाकार, तर ही सगळा हा मेळ हा तुम्ही कसा जुळवून आणलात? नाही नाही, मी जेव्हा फिल्म लिहिली तेव्हा कास्टिंग माझ्या डोक्यात एक अंदाज होता मला की मला म्हणजे हे सूट होत आहेत जास्त. आणि मी जेव्हा नरेट करायला गेलो तेव्हा ह्यांनी मला इतकं कम्फर्टेबल केलं पहिल्या 10-15 मिनिटात की ती एक वॉल असते जी मधली आणि जी थोडंसं नर्वसनेस असते ती सगळीच निघून गेली. आणि मग नंतर आम्ही मस्त ती एक भट्टी जमली आणि आम्ही मजा केली सेटवरती. जेव्हा स्क्रिप्ट लिहिली तेव्हा बाबांची काय रिॲक्शन होती? कारण की त्यांनी एवढे वर्ष काम केलेलं आहे. हो. आणि मग तेव्हा दडपण होतं का मनात की आपण आता ह्यांना हो अगदीच. म्हणजे कारण ते खूपच ब्लंट आहेत. त्यामुळे मला ती भीती होती की चुकूनही शुगर कोट करून मला सांगणार नाहीत. त्यामुळे मी जेव्हा लिहिली अख्खी फिल्म आणि त्यांनी मला विचारलेलं की मला एकदा बेसिक प्लॉट तरी ऐकव किंवा एक स्टोरी ऐकव. मी म्हटलं नको बाबा, मी अख्खं आधी लिहून काढतो अख्खं. मला अख्खं प्रॉपर डायलॉग स्क्रिप्ट लिहू दे आणि मी एकदाच प्रॉपर नरेशन देतो. आणि मी घरीच त्यांना प्रॉपर नरेट केलं आणि लकीली त्यांना खूप आवडला पिक्चर. भरत सर, शरद सर, सुनील सर, तुम्हाला तिघांना प्रश्न. नवोदित दिग्दर्शकाबरोबर काम करण्याचा तुमचा अनुभव कसा होता एकंदरीत? आता नवोदित हा भाग सुरुवातीला समोर येतो माणूस जेव्हा कळतो, म्हणजे तो माणूस समोरचा छान सांगतो ना, तेव्हा तो बिलकुल नवोदित वाटत नाही, तो मुरलेला वाटतो. आणि तसं ह्याच्या बाबतीत झालं. ज्या क्षणी यांनी स्टोरी सांगितली आम्हाला की असं 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 आहे, म्हटलं अरे वा मस्त, म्हणजे प्रवासाची स्टोरी आहे आणि छान त्याने त्यात ती बांधली छान. आणि स्वतः एवढं कॉन्फिडेंटली जेव्हा माणूस सांगतो त्यास वाटतं की अरे हा चांगलंच करेल. आणि त्यात शरदचा मुलगा, शरद किती चांगला ऍक्टर आहे आपल्याला माहितीच आहे. त्याचे काही गुण असतात त्याच्याकडे, तर तो चांगलं करून घेईल याची गॅरंटी होती. आणि तसंच झालं. शूटिंग सुरू झालं आणि मग ज्या पद्धतीनं काम जे आमचं वाटेल होतं ते आम्हाला करताना मजा आली. नवोदित तू म्हणालीस ते बरोबर आहे की नवोदित माणसं हल्ली काय झालंय की किती नवोदित असला ना तरी सुद्धा तो त्या मीडियाशी इतका खरं तर त्याच्याबद्दल त्याची माहिती त्याच्याकडे असते. कारण प्रत्येक सिनेमा बघितल्यानंतर ते तिथपर्यंतच थांबत नाहीत, तर त्याचं बिहाइंड द सीन सुद्धा बघतात. काय काय अडचणी लोकांना आल्या असतील आणि काय काय आपल्याला येऊ शकतात याची कल्पना त्यांना बऱ्यापैकी असते टेक्निकली. गोष्ट वाईज वगैरे किंवा कदाचित हे जास्त होतंय, हे कमी होतंय, आपण कमी करूया का वगैरे या सगळ्या गोष्टी आपण विथ एक्सपिरियन्स आम्ही कदाचित त्याला सांगू शकतो. पण जसं भरतने सांगितलं तसं की तो आला होता, तोच इतका तयारीने आला होता आणि खूप आनंद वाटला कारण त्याचा कॉन्फिडन्स खूप होता आणि त्याची गोष्टही खूप छान त्यांनी बांधली होती. त्याच्यामध्ये एक गूढ आहे, एक काहीतरी आपल्याला अप्रूप वाटणारी गोष्ट आहे. आम्हाला तिघांना अप्रूप वाटणारी गोष्ट म्हणजे बाईक चालवायची होती आणि ते सुद्धा इथे कुठेही जवळपास करायचं नव्हतं. कोल्हापूरला गेलेत, सातारला गेलेत किंवा कुठेतरी अजून डोंगरात गेलेत आणि केलंय असं नव्हतं. तर थेट सिक्कीमला जायचं होतं, जिथे कुठल्याही प्रकारचं फिल्मचं इन्फ्रास्ट्रक्चरच नाही. तिकडे म्हणजे जर का एखादा लाईट आम्हाला कमी पडला असता तर आम्हाला लाईट सुद्धा मिळाला नसता कुठेही. असं इतकं मिनिमम गोष्टी सुद्धा मिळू शकत नाहीत अशा ठिकाणी त्यांनी प्लॅन केलं होतं आणि ते सुद्धा एकच शेड्यूलमध्ये फिल्म अख्खी पूर्ण करून परत यायचं. तर आता इतकं मोठं आवाहन जेव्हा एखादा माणूस घ्यायला तयार असतो तेव्हा त्याच्या कॉन्फिडन्स बद्दल पण तुम्हाला खात्री वाटते. त्यामुळे मग तो नवोदित राहत नाही. मग तो वाटतं की अरे हा खूप सराईत दिसतोय. आणि तीच बऱ्यापैकी गोष्ट घडली कारण त्यांनी म्हणजे मला वाटलं आणि वडिलांना सांगितलं. वडील म्हणाले ठीक आहे मी पाठीशी उभा राहतो. असं झालं नाही. तर त्यांनी वडिलांच्या नकळत बऱ्याच वेळेला किंवा त्यांना माहीत सांगून त्यांनी असिस्टंटशिप सुद्धा केलेली आहे. त्यांनी असिस्टंट डिरेक्टर सुद्धा तो राहिला होता. त्यामुळे त्याला ऑन फ्लोअर सुद्धा काय काय अडचणी येतात याच्याविषयी सुद्धा चांगली माहिती होती. तर या सगळ्या गोष्टी घडल्या होत्या त्याच्या बाबतीत. त्यामुळे आम्हाला तो अजिबात नवोदित वगैरे काही वाटला नाही. तो आम्हाला चांगलं कधीही ओरडेल असंही वाटत होतं. त्यामुळे आम्ही तिघही घाबरून होतो त्याला. कारण तो शरदचा मुलगा आहे. ओरडला तर काय असं आहे ना.
आणि म्हणजे आपण ह्याला ओरडायला त्याच्या वडिलांकडे जाऊ तर वडील डबल ओरडतील. आणि तिकडे गेल्यावर अडकून तुला आम्ही काय करणार? हा, एक्झॅक्टली. नाही सोडलं आम्हाला परत तर सिक्कीमवरून. त्यामुळे अजिबात नवोदित वगैरे काही वाटत नाही. पण हा अनुभव एकूण खूप छान होता, खूप प्लेझेंट होता. आम्हाला तिघांना एकतर एकत्र मजा करता आली. एक 7-8 दिवस आम्ही एकत्र होतो तिकडे सिक्कीमला. तर ती एक मजा वेगळी होती. त्या इतक्या नयनरम्य अशा सिक्कीममध्ये जिकडे कुठल्याही प्रकारचं एक क्लीन हे म्हणतात ना, राज्य म्हणतात ना, तसं आहे ते. आणि लाचुंग वगैरे ह्या एरियाजमध्ये तर खूपच स्वच्छता पाळली जाते, प्लास्टिक अलाउड नाही वगैरे वगैरे. त्यामुळे त्या स्वच्छ वातावरणात आम्हाला तिघांना आमची स्वच्छ मैत्री अजून फुलून आली असं मी म्हणेन. अं, मला हा नवोदित नाहीये, कारण मी याला लहानपणापासून ओळखतो. माझाच मुलगा असल्यामुळे ते मुलाचे पाय पाळण्यात दिसतात ना बाळाचे, तसं त्याच्या आधी तो याच क्षेत्रात येणार आहे नक्की त्यांनी सांगितलेलं होतं. त्याला सिनेमाच करायचा आहे या बाबतीतही तो फारच ठाम होता. त्याच्यामुळे आणि त्याचा अभ्यास मी बघत आलोय, सिनेमाचा अभ्यास. त्यांनी तो जागतिक सिनेमाचा अभ्यास करतो, तो असंख्य जगातले सिनेमे बघतो, तो जगातल्या ऑस्कर विनर सगळ्या डिरेक्टर्सची मेकिंग ज्या फिल्म्स असतात तिकडे ते सगळं तो बघत असतो. तो खूप काही गोष्टी मला सांगत असतो. त्यामुळे मला त्याच्याबद्दल विश्वास होता. आणि ज्या आत्मविश्वासाने त्याने हा स्क्रीन प्ले आणि हे सगळं लिहिलं आणि ज्यांनी ते नॅरेट केलं ते खूपच छान होतं. अशी गुंतवून ठेवणारी गोष्ट आहे. नुसताच प्रवास नाहीये, प्रवास आहेच. हा सिनेमा हाच प्रवासावर आहे, पण हा नुसताच प्रवास नाहीये. त्याच्यात खुलत जाणारी मैत्री आहे, मैत्रीतले धागे बांधले आहेत सगळे. आणि खूप एक कुठेतरी काहीतरी गाठायचंय त्यांचं. सगळ्यांचं एक उद्दिष्ट आहे. त्या उद्दिष्टासाठी जी धडपड चालू आहे त्यांची, ती धडपड आहे सगळे सिनेमामध्ये. त्यामुळे खूप वेगळा सिनेमा आहे. म्हणजे ही खास एक जशा लव्ह स्टोरीज असतात तशा नाहीये, किंवा खूप सामाजिक विषयांवर भाष्य करणार आहे, तर असंही काही नाही आहे. कुठलं जात धर्म ह्याच्यावरही काही संबंध नाही. ही निखळ मैत्री आणि निखळ मैत्रीतून चालू झालेला प्रवास, आणि त्या प्रवासाला एक उद्दिष्ट आहे, काहीतरी कुठल्या तरी कारणासाठी ते चाललेले आहेत. आणि मग त्याच्यात ज्या सगळ्या घडणाऱ्या गोष्टी आहेत, त्यामुळे कुणालाही बघताना 2 गोष्टी नक्कीच प्रेक्षकांना जाणवतील. एक म्हणजे प्रत्येकाला आपली अशी जुनी दोस्ती आठवेल, किंवा असे खूप जुने घट्ट मित्र पण गेल्या काही वर्षात त्यांच्याशी संपर्क साधला नाहीये, तर ते बहुतेक सिनेमा बघून आल्यावर कदाचित अशा जुन्या एखाद्या मित्राला नक्की फोन करतील आणि म्हणतील यायला भेटूया काय परत एकदा. ते काय हल्ली रियुनियन करतात तसं करूया काय, ही इच्छा नक्कीच होईल या सिनेमात. आणि प्रत्येकाला असं वाटेल की यार एकदा तरी फिरायला जायला पाहिजे बाहेर. हे सगळं जे काय आहे ना भव्य दिव्य, हे सगळं अनुभवलं पाहिजे आयुष्यामध्ये, नाहीतर मग काय मजा नाही आयुष्याला. आणि या सगळ्यातून शेवटी एक छान मेसेज गेलेला आहे सिनेमा. नुसताच हे नाही. मला नेहमी असं वाटतं की नाटक आणि सिनेमा हे माध्यम इतकं पॉवरफुल आहे की पारतंत्र्यात सुद्धा या सिनेमा आणि नाटकाचा खूप चांगला वापर आपण स्वातंत्र्यासाठी केलेला आहे. खूप चांगली अशा विषयांवरची नाटकं आलेली आहेत. कीचक वध सारखं नाटक हे साक्षात असली जरी गोष्ट पांडवांची तरी ती होती ब्रिटिशांच्या विरोधात. त्यामुळे नाटक आणि सिनेमा हे शाश्वत कला आहेत. ह्या करत असताना आनंद द्यायचाच आहे, करमणूक करायचीच आहे, पण काहीतरी द्यावं शेवटी, काहीतरी कुछ लेके जाना चाहिए पब्लिक. त्याला मजा आहे असं मला हा माझा स्वतःचं वैयक्तिक मत आहे. तेव्हा माझी सगळी नाटकं आणि सिनेमे असे असतात. मीच निर्मिती करतोय आणि मुलगा लिहितो, त्यामुळे मी ते आधी शोधत होतो आणि ते मला शेवटी खूप छान सापडलं. खूप मस्त आहे ते. काय आहे ते तुम्हाला आता सिनेमातच दिसेल. आणि फार महत्वाचं आहे ना, हा सिनेमा आहे. हा सिनेमा शूट पण सिनेमासारखाच केलाय. सगळं वाईट फ्रेम्स आणि सगळं भव्य दिव्य जे जितकं दिसतंय ना, अख्खं सिक्कीम 2.5 तासात त्या कॅमेऱ्यात सामावून घेण्याचा जो त्यांनी प्रयत्न केलाय ना, त्यामुळे तो ना छोट्या पडद्यावर 2 महिन्यांनी येईलच, OTT वर येईल, मग आपण बघू. तर मजाच नाहीये. म्हणजे ह्याच्यात काय हिमालय बघणार तुम्ही? ह्याच्यात हिमालय बघायचं नाही. 35 सिनेमा स्कोपवर बघायचं. ती सगळी गंमत त्याच्यावर बघायची ना. तुम्ही आता जे गाणं बघितलं त्याच्यात एक असं शॉर्ट आहे बघा, अशी वळणाचा रस्ता आहे,
तर तो त्या 35 सिनेमा स्कोपवर जी मजा आहे ना ती बघण्याची, ती एवढ्याच याच्यावर काय दिसणार आहे ते? असं नाही, ते सिनेमा आहे तो सिनेमागृहामध्ये जाऊन, चित्रपटगृहामध्ये जाऊनच बघण्यात मजा आहे. आणि याचा सगळ्यात मोठं आणखीन एक चांगली गोष्ट आहे ती म्हणजे याचं संगीत. गुरु ठाकूरनी लिहिलेलं गीतकार आहेत ते, आणि आमचे संगीतकार आहेत अवधूत गुप्ते आणि शान, नंतर विशाल ददलानी, सोनू निगम यासारख्या माणसांनी आम्ही महाराष्ट्रामध्ये राहतो, या महाराष्ट्राने आम्हाला मोठं केलं, या मराठी माणसांनी आम्हाला इतकं प्रेम दिलं, त्या मराठी भाषेसाठी आमचं काहीतरी आम्ही देणं लागतो, या भावनेतून एकही रुपयाची डिमांड न करता आम्ही जे दिले ते पैसे गपचूप घेऊन त्यांनी अप्रतिम गाणी गायली. म्हणजे मी आभारी आहे त्यांचा. आणि हे आपल्याला असं कळत नाही कित्येक वेळेला, लांबून आपल्याला सोनू निगम काय माहित नसतो, त्यामुळे ते काय पैसे असं नसतं. त्यांचे जवळ जेव्हा जातो ना माणसाच्या, तेव्हा खरी माणसं आपल्याला खूप चांगली कळायला लागतात. तर मला हे यांचं कौतुक वाटलं. आज कुठल्या लेवलला आहे ते, काही करोड रुपये वगैरे एका मैफिलीचे घेणारी माणसं आहेत ती. तर माझ्या मराठी सिनेमात बरं हा नवीन दिग्दर्शक लेखक, मी पण प्रोड्युसर म्हणून, ते सोनू निगम मला ओळखत नाही ना, तर तो माझ्यासाठी असं का गाईल, किंवा तो शान माझ्यासाठी का गाईल, किंवा विशाल ददलानी माझ्यासाठी का गाईल. म्हणजे विशाल ददलानीचं तर वैशिष्ट्य सांगतो तुला, की आम्ही पैसे द्यायला गेलो ना, तर त्याने आम्हाला काय सांगितलं माहितीये, की मी तुम्हाला एक ना वेबसाईट देतो, तिथे अशा अनाथ मुलांवर वगैरे काम करतात, तर तुम्हाला जेवढे मला पैसे द्यायचेत ना, तर त्या वेबसाईटला तुम्ही ट्रान्सफर करा. कमाल वाटते. न बोलता, न टाईल्स लावता, नाही तर आमच्याकडे नाही का मंदिरामध्ये असतात बघा, 1001 रुपये दिलेल्याची नावासकट टाईल्स लावलेली असते, त्याला अपेक्षा असते ती. आणि माणसं असे असंख्य पैसे देत आहेत लोकांना, कळत पण नाही आपल्याला. हे असं सगळं खूप चांगली माणसं एकत्र येऊन एक छान बंजारा सिनेमा आम्ही निर्मिती केली, याची मला आनंद आहे. आणि रोहिणीदेवी पटवर्धनांचे मी अत्यंत आभारी आहे, कारण त्या नसत्या तर हा सिनेमाच उभा राहू शकला नसता. कारण माझ्याकडे एवढे पैसे नव्हते. हे सिक्कीम मध्ये जाऊन 100-150 माणसं घेऊन जायचं, 40 दिवस राहायचं, याला प्रचंड खर्चिक होतं सगळं काम ते. आणि ते सगळ्याला खूप पैसे हवे होते, एक स्ट्रॉंग प्रोड्युसर हवा होता. आणि त्या रोहिणीताई मिळाल्या. किती 2.5-3 वर्ष तू ऐकवलीस ही गोष्ट, अनेकांना ऐकली. शेवटी रोहिणीताई तयार झाल्या, त्यांना आवडली गोष्ट, आणि असंच की या पोराच्या पाठी उभं राहायला पाहिजे, हीच त्यांची सुद्धा भावना होती. आणि त्या उभ्या राहिल्या. आणि मग काय, शेवटच्या जोड लावायला आम्ही तयारच होतो. आणि अख्खा अप्रतिम सिनेमा झालाय, एक अतिशय देखणा, सुंदर, प्रेक्षणीय सिनेमा झालाय. तर आवर्जून सगळ्यांनी थिएटरमध्येच बघा, कारण छोट्या पडद्यावर तो लगेच येणार नाहीये. सिक्कीमचा उल्लेख येतोय. सिक्कीम हे तिकडे जाऊन शूट करायचं, ही कल्पना कुठून आली की तेच लोकेशन पाहिजे? अजून एक गोष्ट आम्हाला म्हणजे जेव्हा ट्रेलर आला तेव्हा कळली, 14,800 फूट उंचीवर वगैरे. तर तेव्हा तुम्हाला म्हणजे टीमला, जेव्हा टीम एखादी झाली तेव्हा खूप अडचणींचा पण सामना करावा लागतो, तर ते कसं सगळं मॅनेज केलं? सो मी सिक्कीमला 5 वर्ष आधी गेलेलो फिरायला, त्यामुळे मला ती जागा माहिती होती. आणि मी जेव्हा सिनेमा लिहिला तेव्हा माझ्या डोक्यात 2 होते, एक तर उत्तराखंड होतं आणि सिक्कीम होतं. दोन्ही ठिकाणी मी जाऊन आलेलो. तर माझ्या स्क्रिप्ट नुसार जे सगळ्यात सुटेबल लोकेशन होतं ते सिक्कीम होतं. आणि लकीली मी ऑलरेडी बघितल्यामुळे मला ते माहिती होतं जागा. आणि मी ठरवलं तिकडे की करायचं म्हणून. तर मी एक तिकडचे आमचे जे एक कोऑर्डिनेटर्स होते त्यांना फोन करून विचारलं की हे होऊ शकतं का, परमिशन सगळ्याच गोष्टी असतात. ते म्हणाले की हो, होऊ शकतं, आम्ही तरसलेलो आहोत, कारण आमच्या इकडे कधीच कोण शूटिंग करायला येत नाही. म्हणजे त्यांच्याकडे शेवटची फिल्म आय थिंक झालेली ती बर्फी होती. म्हणजे बर्फी सुद्धा दार्जिलिंगच्या एका तिकडे शूट झाली, ते पण सिक्कीम मध्ये प्रॉपर नव्हती झाली, आणि ती एक चंक झालेला. त्यामुळे ते म्हणाले की नाही, ते दार्जिलिंग तिकडे येतच नाही सिक्कीम. त्यामुळे ते म्हणाले की आम्ही तरसलेलो, तुम्ही प्लीज या. मग मी माझ्या टीम बरोबर लोकेशन बघायला गेलेलो, रेकीला गेलो. आणि मग मी रेकी केली अख्खी. तेव्हा मी जानेवारीत मध्ये गेलेलो, तर पूर्ण प्रॉपर स्नोफॉल चालू होता. आणि तेव्हाच आय थिंक -10 का असं काहीतरी होतं. तर तिकडचा जो लाईन प्रोड्युसर होता तो आम्हाला सांगत होता की तुम्ही हे करा, ते करा, जे काही त्यांची एक डूज अँड डोंट्स असतात. आणि मग मी
तिकडे ठरवलं की हे मला इकडेच करायचंय. आणि मग मला प्रॉपर वेदर फॉरकास्ट हे जे डिपार्टमेंट्स आहेत त्यांच्याकडनं मी एक माणूस नेमला आम्ही. मग मला प्रत्येक दिवशी मला तो सांगायचा की परवा 12 वाजता पाऊस येणार आहे. मग मी त्या हिशोबाने माझं शेड्यूल प्लॅन करायचो. असे आम्ही 1.5 महिना होतो तिकडे. आणि प्रत्येक गोष्ट म्हणजे आज इथे पण आता ते 12 वाजताचं प्रेडिक्शन खरं नसतं, ते 90% खोटंच ठरायचं. ते 12ला ऊन असायचं आणि पाऊस पडायचा संध्याकाळी 6 वाजता, जिथे मी आउटडोर प्लॅन केलंय. त्यामुळे ते सगळंच इट वॉज अ बिग चॅलेंज. आणि इथून मी मुंबईमधनं 110 लोकांना घेऊन गेलेलो आणि तिकडे 130 लोक होती सिक्कीमची. असं आमचं एक 250-300 लोकांचं युनिट आम्ही अख्खं ते फिरत होतो. आणि प्लस तिकडे इनोवाच्या वरती गाडी अलाउड नव्हती. म्हणजे आपले कॅमेरा इक्विपमेंट्स असतात जिमे जेप वगैरे किंवा मोठे मोठे ते आम्ही लिटरली डिवाइड करून 2-3 इनोवामध्ये डिस्ट्रीब्यूट करून आम्ही घेऊन जात होतो. म्हणजे जे ऑनेस्टली प्रोडक्शन वाईज जे काम माझं एका टेम्पोमध्ये होतं ते मला स्ट्रेट अवे इंटू 4x मला पडत होते. बट तिकडेच करायचं होतं मला खूप सांगितलं खूप माझ्या इव्हन टीम मेंबर्सनी वाईल शूटिंग द फिल्म मला खूप सांगितलं की आपण हा चंक मुंबईत करू, फिल्म सिटीला करू, क्रोमा लावू, हे करू ते करू. म्हटलं मी क्रोमा लावण्यासाठी इथे आलेलो नाही, मला ती ऑथेंटिसिटी मेंटेन करायची. कारण ती क्रोमा लावून किती चांगले VFX केलं तरी ते त्याच्यात ती मजा येत नाही, तुम्ही ट्रान्सपोर्ट होत नाही. सो अशा खूप अडचणी आल्या पण आय थिंक झालं. गेल्या 2-3 महिन्यात खूप मराठीतला चांगल्या डिरेक्टरची प्रतीती डिरेक्टरांचे मूवीज वगैरे आले. अशा ह्याच्यात ऍज अ डिरेक्टर म्हणून तुम्ही पदार्पण करता, त्याबद्दल तर आधी कौतुक. थँक्यू. पण त्याच्या आधी म्हणजे निर्णय घेतला की आपण दिग्दर्शन करूया, दडपण होतं का? आणि जर होतं तर त्याला मॉरल सपोर्ट कसा मिळाला? आणि चित्रपटात कलाकारांनी आणि टीमनी कसं सपोर्ट केले? की म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी अडचणी येतच असतात, आता पाऊस आणि ऊन मारा सांगितलं, तर त्याच्यातून कसा एक मार्ग काढत? मी आहे ना ऑनेस्टली स्पीकिंग जेव्हा असं काही येतं ना मला आय डोंट नो, मला आतमधनं एक गट फिलिंग असते की हे होणार आहे. आता ते कसं होणार आहे, ते कोण करेल, कोण मदतीला असेल ते मला काहीच माहिती नाही. बट ते होणार आहे हे मला नक्की माहिती होतं राईट फ्रॉम डे वन. सो ती एक आय डोंट नो एक गट फिलिंग किंवा एक पॉझिटिव्हिटी असते. आय थिंक अख्ख्या टीमची पण तशीच होती. सो ती एनर्जी होती सेटवरती. म्हणजे जी काय प्रॉब्लेम्स येत होते, म्हणजे आम्ही एक जंगलामध्ये शूट करत होतो आणि माझा अख्खी नाईट शिफ्ट होती आणि म्हणजे आम्ही जे यंग जनरेशन दाखवली, तर तिकडे एक लामा आता जंगल म्हणून आहे वेस्ट बेंगॉलमध्ये. सो तिकडे आम्ही शूट करत असताना एक चंक माझा संपला आणि मी माझ्या लाईटमॅनला सांगितलं की तर लाईट शिफ्ट करा, आपण पुढचं चंक करू. आणि ते पुढे गेले आणि ते परत धावत आले. मी म्हटलं काय झालं? ते म्हटलं काहीतरी आवाज आलाय. मी म्हटलं ओके. सगळ्या लाईट टीमला DOPला सांगितलं की जेवढे आपल्याकडे फ्लड लाईट्स आहेत, जेवढे लाईट्स आहेत ते सगळे या दिशेने मारा, इथून आवाज येत आहेत. ते आमचे लोकल लाईट्स होते ते आम्हाला सांगत आहेत नाही कुछ नहीं होगा सर, कुछ नहीं होगा वगैरे वगैरे. म्हणजे ठीक आहे, आपको आदत आहे, हमको आदत नाही आहे. आणि ते मी त्यांना म्हटलं की जा पुढे, मी पण येतोच आहे, काही घाबरू नका, आपण जाऊ करू. आणि जस्ट 2 मिनिटं झाले ते पुढे गेले आणि समोर बिबट्या दिसला त्यांना. म्हणजे त्याने इथून अशी उडी मारली आणि ते लिटरली अंगावर आले. म्हणजे ते दोघं अंगावर आल्यासारखे इतके जोरात धावले आणि ते इतके जोरात ओरडले की अरे हे दिसला, बिबट्या दिसला, लेपर्ड 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 असं करून ते अख्ख्या आमच्यावरती आले. आम्हाला काही कळेना, आम्ही लिटरली स्टॅम्पीड झालेलो त्या जंगलात. आम्ही 104 लोक आमचा जीव वाचवत धावतोय. आम्ही बाहेर गेलो, ते असं रोडला कनेक्ट होत होते. बाहेर गेल्यावरती आम्हाला लक्षात आलं की अख्खा आमचा मेटा डेटा, अख्खा DIT म्हणजे ज्याच्यात फुटेज असतं अख्खा आधी शूट केलेलं, हे सगळं तिकडेच आहे. अख्खे आमचे कॉस्ट्युम्सच्या पेट्या, अख्खा आमचा एक जनरेटर, सगळं सामान तिकडे आहे. आता त्याला जर काही झालं तर जे आधी शूट केलेलं आहे 20 दिवस ते सगळं शून्य, सगळं पाण्यात, म्हणजे सिनेमाच बंद पडला असता. मग अख्ख्या टीमला मी पॅकअप केलं, सगळ्यांना घरी पाठवलं
नाही, आम्ही ती रिस्कच घेतली नाही. मी माझ्या प्रोडक्शन मॅनेजरला म्हटलं आता इथे शूटिंग नाही काय झालं दुसऱ्यांदा परत दिसला कारण तो नाही, तो जिथे आपण जेवणासाठी आपण एक तंबू बांधतो ना, हा. ते सगळं जेवणाची व्यवस्था करतो. तर म्हटलं तो जाईल तोपर्यंत जेवून घ्या. तर जेवायला म्हणून जे जेवण ठेवलेलं होतं तिथेच साहेब येऊन बसलेले होते. म्हणजे तो पाठी ते असतात ना सगळे तो ते जेवणवाला काढायला. काय कोणी जायला तयार नाही. नाही मी त्यांनी एक हुशारी काय केली, त्यांनी मला कानात येऊन, पण पहिल्यांदा त्यांनी रिॲक्शन बघितली ना, सगळे घाबरून पळाले ते. दुसऱ्यांदा त्यांनी बघितल्यावर माझ्या कानात येऊन सांगितलं की मी तिकडे स्पॉट केलाय आता. मी म्हटलं कुणालाच सांगण्याच्या भानगडीत पडू नको, सगळे उगाच धावतील आणि ना पॅनिक मध्ये काहीतरी व्हायचं. मी तिकडे सगळ्यांना बोलवलं, म्हटलं पॅकअप, घरी जा, आपल्या हॉटेलवरती पाठवलं. मी माझा डीओपी सक्षम होता माझ्याबरोबर, कारण मला आहे ना तरी माझ्यात असं होतं की मला ऍटलिस्ट अर्ली मॉर्निंग मॉन्टेजेस तरी काढतो मी. हे तर नाही झालं, मला 2 तास मी बाईकचे मॉन्टेजेस तरी मला निघतील असं माझ्या डोक्यात प्लॅन होता. आम्ही 3 तास तिकडेच त्या थंडीमध्ये त्याच घाटावरती बसून होतो. आणि मरणाची थंडी म्हणजे रॉयल एनफिल्ड जे वापरले ते थंड झाले, ते मशीन जुने आहेत ना, सो ते थंडीमध्ये चालू नाही ठेवली बाईक तर ती एकदमच थंड पडते. आम्ही त्या बाईक कॉन्स्टंटली चालू करतोय. हे 2:30-3 वाजता झाला किस्सा. आम्ही सकाळी 6 पर्यंत आम्ही 6-7 लोक तिकडेच बसलो आणि मग पहाटे 5-5:30ला मी म्हटलं की आपण रिस्क घेऊ, जाऊ आतमध्ये आणि आपण ते सगळं ऍटलिस्ट डेटा उचलू आणि त्या कॉस्ट्युमच्या पेट्या आणू. बाकी सगळे एक वेळेस आपण नंतर माणसांना पाठवून आपण करू, पण हे 2 करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि आम्ही जे काय परत गेलो आणि आम्हाला म्हणजे कम्प्लीट फाटली होती, कारण बघितलेलं ना की आता आला आणि आता तर कोणीच नाहीये. 104 लोक पण नेते गेले, झोपले. आता आम्ही 6 लोक मरू. पण लकीली आम्ही सगळं तो डेटा काढला, सगळं गाडीत टाकलं, गाडी पाठवली. खूप किस्से. दुसऱ्या दिवशी आमची माणसं जाऊन मग ते प्रॉपर लोकलाइट्स जे आहेत त्यांना मी घेऊन त्यांना की बाबा यांच्याबरोबर जा आणि ते सगळं आणा सामान, नाही तर वाया जाणार. नंतर अडचणी. आणि मला एक कॅप्टन म्हणून माझ्या एकाही माणसाला काही पण होता कामा नये, ही मला सतत डोक्यात माझ्या ते चालू की कुणालाही काही होता कामा नये. मुलीबाळी होत्या, खूप अख्खं युनिट होता. मी शूटिंगला घेऊन गेलो मराठीच्या आणि तिथे एखाद्याला वाघाने अटॅक केला वगैरे, असलं काही नको होतं, काहीच व्हायला नको होतं. आणि सुदैवाने कुणालाच काहीच झालं नाही आणि सगळं शूटिंग पूर्ण करून आम्ही बाहेर आलो. पण पर्सनली तुला काय करताना जास्त आव्हानात्मक पडलं, लिखाण की दिग्दर्शन? लिखाण. रायटिंग इज द टफेस्ट जॉब. डिरेक्शन, ऍक्टिंग, डान्स हे सगळे मी एक वेळेस एक्झिक्युशन मध्ये आपण ते काय त्याला मी कमी लेखत नाहीये, पण ते करू शकतो. रायटिंग अशी गोष्ट आहे की तुम्हाला ते सुचावं लागतं. त्याचं काही थिअरी नाहीये की हे मी केलं 100 वेळा हा डायलॉग म्हटलं तर मी 101 वेळा हा डायलॉग मला येईल. रायटिंगचं काहीच नाही, तुम्हाला ती स्टोरी आणि ना काय ना क्रिएटिव्ह ज्युसेस आपण जसं म्हणतो, थॉट्स यायला पाहिजेत, तर ते सगळंच नशिबावर आहे ऑनेस्टली. म्हणजे जे रायटर्स आहेत, आपण विचार करतो, मी जेव्हा स्टोरी लिहायला बसलो तेव्हा हे माझं क्रेडिट नाहीये, ते यायला पाहिजे डोक्यात. आता ते आज पण येऊ शकतं, उद्याही येऊ शकतं, 10 दिवसांनी येऊ शकतं. म्हणजे मी अजून एक फिल्म लिहिली आहे, त्याच्यामध्ये एक चंक आहे, मी तिकडे अगदी 80% कम्प्लीट आणि 20% राहिलेली होती आणि मला ते क्रॅकच होईना. ते मी किती विचार केला, काय सगळं झालं, ते क्रॅकच होईना. 3 महिन्यानंतर मी जॉगिंग करत असताना मला क्रॅक झाले, ते रॅन्डमली. आणि मी विचार पण करत नव्हतो त्या स्क्रिप्टचा त्यावेळेला. मी सकाळी धावायला गेलो, धावायला जात असताना अचानक मला असं वाटलं की अरे 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 थांब, होऊ शकतो. मी पटकन घरी गेलो, मी ते लिहून बघितलं, अख्ख्या त्या लिंक बघितली लागते का, आणि ते क्रॅक झालं. सो रायटिंग इज द टफेस्ट जॉब. तुम्हा तिघांचा एकमेकांबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता? खूप छान. सगळ्यात महत्वाचं काय माहितीये, आमच्या तिघांमध्ये कुठलीच कॉम्पिटिशन नाहीये. तिघांची अभिनयाची जातखोरी पूर्णपणे वेगळी आहे. कुणीच कुणाच्या वरचढ जाईल, कमी होईल त्याचं ही भानगडच नाही आमच्यात. इतके आम्ही तिघ जण छान आहोत की आम्हाला कुणाला काहीही प्रॉब्लेम नाही.
कसलाच नाही. आणि एकमेकांचं मोठेपण एकमेकांना मान्य आहे हे खूप महत्वाचं असतं, खूप महत्वाचं. मी असे खूप बघितलंय, असे डोळ्यांनी खूप ऐकलंय, एकमेकांचे डायलॉग मार हे ते, त्याला लटलं येतं का म्हणे, मग त्याला जास्त महत्व मिळते का, काही ही भानगडच नाही. हे तिघांच्या डोक्यात शिवत पण नाही विचार. जे आपल्याला आहे ते मस्त करायचं, नुसतं आपल्याला नाही, आपल्या बरोबर सगळ्यांचं छान व्हायला पाहिजे. हेच असल्यामुळं आम्हाला तिघांना मजा आली खूप. आणि मगाशी म्हणाला ना सुनील की आमची तिघांची मैत्री या सिनेमाने आणखीन जास्त घट्ट झाली. खूप मजा आली काम करायला. आम्ही इंडिव्हिज्युअली असं काम केलं होतं. मी भरत बरोबर काम केलं होतं प्रपंच नावाच्या मालिकेत. मी शरद बरोबर लहानपण देगा देवा आणि कुंकू मध्ये आम्ही एकत्र बराच काळ घालवला. त्यामुळे एक पण असे तिघं एकत्र कधीच आम्ही एकत्र नव्हतो. आणि कसं आहे, मैत्री असतेच, पण ती मैत्री तेवढ्या पुरती असते ना. तुझं काय चाललंय, माझं काय चाललंय, आज तुझा इथे प्रयोग आहे, आज 2 प्रयोगांच्या नंतर म्हणजे 4:30चा भरतचा आहे, त्याच्यानंतर शरदचा आहे, मग ते दोघं भेटतायत किंवा मी आणि तो भेटतोय, असं खूप हे नेहमी होतं, रुटीन होतं, किंवा फिल्मच्या पार्टीजमध्ये भेटणं. पण ह्या एकत्र राहण्यामध्ये फिल्मच्या कामानंतर सुद्धा आम्हाला इतका वेळ एकमेकांबरोबर मिळाला, तो खूप महत्वाचा होता, खूप मौल्यवान होता असं मी म्हणेन. आणि मगाशी शरद म्हणाला ना की प्रवास हा सगळ्यात महत्वाचा असतो. म्हणजे जो मजा सफर में है वो मंजिल में कहा, तसं म्हणतात, तसं आमचा प्रवास जो झाला ना त्या अख्ख्या 6-7 दिवसांमधला, तो खूप काही शिकवून गेला म्हणजे कामाच्या व्यतिरिक्त. सेम दोघं त्या पलीकडे काय सांगणार. पण मला खूप बरं वाटतं की या पिक्चरचा भाग आहे आणि छान गोष्ट, छान फिल्म आणि छान मित्रांबरोबर छान प्रवास, एवढं मी सांगू शकेन. मला स्नेह अजून एक तुझं कौतुक करायचंय. तू खूप छान डान्सर आहेस. खूप छान डान्स केलायस. म्हणजे बऱ्याच दिवसांनी असं खूप छान असं ते गाणंच खूप इतकं छान आहे की, आणि त्याच्यात तुझा डान्स बघून म्हणजे अजून काय तुझ्यात जे कौशल्य आहे जे आम्हाला पुढच्या येत्या काळात असं पाहायला मिळणार आहे ते आम्हाला नक्की सांगशील. खरंच खूप म्हणजे आता पिक्चर रिलीज झाल्यानंतर आम्हाला कळेलच की तुझ्यातला दिग्दर्शक, तुझ्यातला लेखक, हे सगळ्या गोष्टी कळत, पण त्या व्हिडिओ मध्ये त्या डान्स तुझा खरंच कमाल आहे. थँक्यू सो मच, सो स्वीट ऑफ यू, थँक्यू सो मच. आणि अजून एक की सध्या आपण बघतोय की सध्याची इंडस्ट्रीमध्ये जे काही चाललंय, तर म्हणजे चित्रपट रिलीज होताना किंवा जे काही प्रॉब्लेम्स येत आहेत की थिएटर्स मिळत नाहीयेत किंवा ह्या गोष्टी, तर तू सध्या म्हणजे मी सतत नवीन बोलते, पण तू इंडस्ट्रीत आलायस, तर तू या सगळ्या समस्यांकडे कशा दृष्टीने पाहतोस? झाला प्रश्न. आय थिंक आहे ना, म्हणजे आय डोंट वॉन्ट टू क्रिटिसाइज, पण मला असं वाटतं की आपण कुठेतरी ना विजन मध्ये कमी पडतो. हे माझं पर्सनल मत आहे. विजन म्हणजे असं नाही की तुम्ही 100 कोटीचा पुष्पाच बनवा, अजिबात बनवायची गरज नाही. पण 15 कोटीमध्ये कांतारा पण बनवता येतो, 4 कोटीमध्ये मंजुमल बॉईज पण बनवता येतो. सो जर ते करू शकतात तर आपण का नाही करू शकत? म्हणजे आता जे चाललंय इट इज गुड, बट आय थिंक वी कॅन इम्प्रूव्ह. आपल्याकडे स्कोप येतो. आणि विजन आपण एकदा क्रिएट तर करू, म्हणजे एक लाईनीत 10 सिनेमे तसे आणू, आणि 10 सिनेमे आणल्यानंतर पण समजा ते चालतच नसतील, तर मग आपण ऑडियन्सला किंवा ह्या सगळ्या गोष्टींना आपण दोष देऊ. पण ऍटलिस्ट आपण तर करूया ना, आपण एक बनवून दाखवू असा सिनेमा की हाय. म्हणजे बंजारा, मी तोच प्रयत्न केला या फिल्म मध्ये की मला ती फिल्म अशी बनवायची की जी कधी बघितली नाहीये मराठीमध्ये. बीट एनिथिंग, सिनेमॅटिक असेल, हे असेल, ते असेल, आणि कमर्शियल. सो असे वेगळ्या जॉनरचे, आता सरांची फिल्म आली आता थांबायचं नाही, तर मी अजून बघितले नाहीये, मला बघायचे, पण मी खूप ऐकतोय त्याच्याबद्दल. सो तो कम्प्लीट जॉनर वेगळा आहे. शिवराज माझा मित्रच आहे, खूप छान चालली आहे. सो असे जे फिल्म्स आहेत ते लागोपाठ येऊ दे, चांगले मोठे, एक वेगळं विजन येऊ दे. ते एकदा विजन तर आल्यानंतर तरी सुद्धा चालत नसेल ना, तर मग आपण मोकळे होतो समोरच्याला दोष द्यायला. आपण तरी आधी बनवूया. शरद सर आणि स्नेहा सर, तुम्हा दोघांना यालाच जोडून एक प्रश्न विचारायचा आहे. कोणताही चित्रपट कोट्यवधींचा खर्च करून तो बनवला जातो आणि त्याच्या मागे एक मोठं विजन असतं,
परंतु सध्या गेल्या काही महिन्यात आपण असं पाहतो आहोत की चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर त्या 2 ते 3 मिनिटाच्या ट्रेलर वरूनच त्या चित्रपटाला जज केलं जातं. त्या समाज माध्यमांवरून टीका केली जाते, कलाकारांवरून ट्रोलिंग केलं जातं. तर प्रदर्शित झाल्यानंतर मग तो इफेक्ट आपल्याला या सगळ्या ट्रोलिंगचा, या सगळ्या टीकांचा जाणवला जातो. तर याकडे तुम्ही कसं बघता आणि प्रेक्षकांना नेमकं तुम्ही काय आव्हान करता? काय ट्रोलिंग याचा म्हणजे ना इतकं त्याच्याबद्दल आपण न बोललेलंच बरं, कारण कोणी उठसूट येतो आणि कुणालाही ट्रोल करतो. त्यामुळे ते आपण आता इंटरव्ह्यू मध्ये आम्ही किती बोललो तरी ते होणारच आहे. हे मी बोलतोय माझ्या ह्याच्यावरती पण होईल, 4 कॉमेंट्स येतील. पण हा ऍज यू सेड की ना ट्रेलर, टीजर, गाणी व्हॉटेव्हर हे ना बघून तुम्हाला एक बेसिक आम्ही फक्त एक छोटूसा ग्लिम्स दाखवतोय की ही फिल्म आहे, हे कलाकार आहेत आणि हा जॉनर आहे पिक्चरचा. तुम्ही एकदा फिल्म बघा आणि नंतर तुम्ही जज करा. मग नंतर तुम्ही भले काही वाटेल ते बोला, पण ऍटलिस्ट फिल्म बघा. ट्रेलरची पण एक स्टोरी लाईन असते. आम्ही जेव्हा एडिट करतो ट्रेलर तेव्हा आम्ही सिनेमा विसरून जातो. आम्ही ट्रेलर कसा इंटरेस्टिंग बनवता येईल ह्याचा विचार असतो. आता गाणं तुम्ही बघितलं, ते गाणं कसं अजून इंटरेस्टिंग बनवता येईल, टीजर अजून कसा लोकांना हे होईल की ते थिएटर पर्यंत पोहोचले पाहिजेत. सो त्याच्यावर जज नका करू. ट्रेलर बघून कसं कळणार ना? 2 पानं वाचून 250 पानांचं पुस्तकात काय लिहिलंय हे कसं कळणार? त्यामुळे ट्रेलर बघून, आणि जे ट्रोलर आहेत ना, तर त्यांच्याबद्दल मी सांगू तुम्हाला, हे ट्रोलर नावाची एक जमात आहे. ती फक्त तेवढी जमातच ट्रोल करते. कुठलाही चांगला माणूस कुणालाही काही माहित नसताना कधीही शिवाय देत नाही. कुणीच चांगली माणसं देत नाही, आणि कुणाकडे वेळही नाहीये. एवढा वेळ पण नसतो. जे सगळे कामात असतात ना, ते कुणी म्हणजे मला नाही आठवत की तुम्ही कधी केलंय जाऊन कॉमेंट अशी वेळ आहे. म्हणजे आय डोंट थिंक आपल्याला आवडतं, आपण लाईक करतो, पुढे जातो. हा, म्हणजे आता ट्रोलरचं एक गंमत सांगतो की आता माझ्या बंजारा सिनेमाचा हे आला ना, शरद बोंशेंचा सिनेमा येतोय आणि त्यांचाच मुलगा स्नेहा बोंशे करतोय. आता ह्याचा खाली एक कॉमेंट काय माहितीये, तू तुझ्या मुलीला अमेरिकेला पाठव आणि बहुजनांना रस्त्यावर उतरव. म्हणजे अरे, म्हणजे मला काय म्हणायचंय की तू त्याच्याबद्दल काहीतरी बोल ना. माझ्या मुलीचा काय संबंध आहे ते? यामुळं ही ट्रोलर ही एक जमात आहे. त्यांना कोणा कशाचे काही घेणं देणं नाही. त्यांना फास थुंकत राहायचं. काही माणसं म्हणजे सतत थुंकत असतात है ना, येता जाता असे उगाच, म्हणजे काही नसतात. ते बसून बसल्यावर उठून पण जात नाही. ते इथून असे पिचकारी म्हणत, ही ट्रोलरची जमात आहे. त्यामुळे ह्याला आपण महत्वच देत नाही. मी तर 0पेक्षाही कमी किंमत देतो. त्यांच्यानी काही फरक पडत नाही. आणि इतकी वर्ष मला ट्रोल करताय म्हणून शरद बोंशे काही थांबवत नाही ना कोणी. त्याला थांबवायची हिंमत नाही कोणाला. याचं सगळ्यात बिगेस्ट एक्झाम्पल इज ॲनिमल. हा, आणि किती ट्रोल केला काही बोला तुम्ही, त्यांनी काही फरकच पडत नाही. काहीच फरक पडत नाही. आमच्या मराठीमधला सगळ्यात सुपर डुपर ब्लॉकबस्टर हिट आतापर्यंतचा माहेरची साडी. सगळ्यात वाईट ज्या सिनेमाबद्दल लिहिलं गेलं तो सगळ्यात जास्त चांगला चालला, माहितीये ना. त्यामुळे याचा काही संबंध नाही. तर तुमच्या माध्यमातून ट्रोलरला मी सांगतो, तुम्ही काही बडबडाले, तुम्हाला ती थुंकायची सवय लागली. ती थुंकत तुम्हाला कोण विचारतोय? शी आम्ही आमचं काम करत राहणार आणि आम्ही आमचं काम करतच आलोय. आता आम्ही लक्ष पण देत नाही त्यांच्याकडे. चित्रपट पोहोचवण्याच्या दृष्टीने, मार्केटिंग आणि याच्या दृष्टीने ह्या तिघांच्या अनुभवाचं, म्हणजे बनवताना आणि तो पोहोचवताना, तिघांच्या अनुभवाचा तुला काही फायदा झाला का? कारण तिघही त्यांच्या क्षेत्रातले दिग्गज आहेत. हो, म्हणजे ऑफकोर्स फायदा झाला. म्हणजे आम्ही जेव्हा प्रमोशनल प्लॅन करत होतो तेव्हा म्हणजे सुनील सर कधी मध्ये आमचं बोलणं होतं, ते मला विचारायचे की अरे टीजर कधी येतोय, मग तो एवढ्या दिवसाआधी आण, त्याचा एक इम्पॅक्ट येतो. हे इव्हन बरंच सर. सो म्हणजे आमचं आत्ताच थोड्या दिवसाआधी ते मी बोलणार नाही आमचं काय बोलणं झालं, बट त्यांनी इतके छान ऍडवाइस दिले मला की रिलीज आली आता, काय कर काय नको करूस. सो आय मीन ते तर मिळतच असतं. तुम्हाला तिघांनाही हा प्रश्न मुद्दाम विचारावा असं वाटतं मला सुद्धा, की
एक मालिका, चित्रपटातनं आणि नाटक, रंगभूमी असं तिन्ही वरती तुमच्या तिघांचंही वेगळं काम आहेच. पण एका सर्टन काळानंतर तुम्ही तिघही लागोपाठ अशा चित्रपटातून समोर आलेला आहात प्रेक्षकांच्या, म्हणजे की त्यांच्या प्रेक्षकांनाही तुमच्या भूमिकाही आवडत आहेत आणि त्या चित्रपटांविषयी उत्सुकता सुद्धा आहे. तर ही जी संधी आहे किंवा हे जे नवीन विषय येत आहेत, तर नव्या दिग्दर्शकांचा, नव्या लेखकांचा याच्यामध्ये किती सहभाग आहे असं तुम्हाला वाटतं आणि तुमचा अनुभव काय आहे असं काय? आहे ना, नवीन लेखक, नवीन दिग्दर्शकांचा सहभाग आहेच आणि काळाप्रमाणे आपण पण बदललं पाहिजे आणि आम्ही तिघही तसेच आहोत. प्रत्येक काळाप्रमाणे स्वतःला चेंज करायला तयार होत नाही. फक्त नवीन मुलांनी आम्हाला सांगावं, आता या सिनेमामध्ये जे कपडे दिले असले कपडे घातले नाहीत मी 2-3 म्हटले अरे हे कसं घालायचं, हे आम्ही साधे लेंग्या झब्यात आपलं आवडतं आम्हाला, तर मग पण ते घालायला पाहिजे. मग नंतर पटलं मला ते, आणि मग ते कधी घातलेलं नसल्यामुळं उगाच मी जरा 2-4दा त्रास दिला त्याला आणि ते आमच्या कॉस्ट्युमच्या पोरीला, अरे यार हे कसं, हे असं सगळं असं कम्फर्टेबल नाहीये मी, तू बघ रे बाबा. तर ते आमची मुलगी पण म्हणाली, ती काय जण आपलं तृषा म्हणून आहे, तृषा नायक, जिने आमचं सगळं कॉस्ट्युम केलंय, तर ती पण म्हणे काका प्लीज घाल, बघ सॉलिड दिसशील तू, एकदम एकदम टकाटक दिसशील, ते काय ते हल्ली जे शब्द वापरतात ना ते तसं दिसशील बिसशील. म्हटलं ओके. आणि मग तिने मला सुनीलचं ते ह्याच्यातलं दाखवलं, मग म्हणलं आपण पण दिसलं पाहिजे. त्यांच्या हे तिघं असे आणि बाईकवर मी लिंगा झब्यात कसं दिसेल ते ना, त्यामुळे म्हटलं नाही हे बरोबर आहे, हे घालायला पाहिजे. त्यामुळे हे असं नवीन मुलांच्या बरोबरीने जायलाच पाहिजे. कसं आहे की गोष्टी ना बऱ्याचशा कदाचित सिमिलर तुम्हाला वाटू शकतात. म्हणजे काळानुरूप जर का तू पाहिलं असेल तर मैत्रीच्या गोष्टी झाल्या असतील, प्रवासाच्या झाल्या असतील, गूढतेच्या झाल्या असतील, पण त्यामध्ये आता ऍट धिस एज, आमच्या एजला आम्ही ते आमच्या विचारांनी आजपर्यंत बघत असतो आणि त्या जज करत असतो. पण आता जेव्हा ही नवीन पिढी त्याच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहते तेव्हा ते आम्हाला असं वाटतं हो हे असं पण होऊ शकतं, जे खूप इंटरेस्टिंग आहे. आणि ह्या नवीन मुलांबरोबर काम करण्यात किंवा या नवीन मुलांचे चित्रपट पाहण्यात ही मजा जास्त आहे. मी आता शिवराजचा पिक्चर सुद्धा मी पाहिला, काय सुपर फिल्म बनवली त्यांनी. ह्यांनी ज्या पद्धतीने ती फिल्म लिहिली आहे, पहिली फिल्म आहे असं वाटत नाही, इतक्या छान पद्धतीनं त्यांनी त्या अख्ख्या मैत्रीकडे आणि त्याचं एक गुंफण खूप छान पद्धतीनं वेगळ्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न केलाय. सो हे खूप एनलाइटनिंग असतं असं मी म्हणेन आम्हाला सुद्धा, आणि आम्हाला कोणालाही आवडतं ते, की आपण ज्या पद्धतीनं काम करत असतो त्या एका विशिष्ट पद्धतीची सवय होते, मग तोचपणाचा कंटाळा येतो आणि अचानक एक माणूस येऊन तुम्हाला सांगतो की अरे हे असं करण्यापेक्षा असं करून बघ, की असं वाटतं अरे हो हे वेगळं आहे, काहीतरी करून पाहिलं पाहिजे. ती एक मजा नवीन पिढीकडून किंवा नवीन माणसांकडून मिळाली ना की मजा येते, नवीन या सगळ्या तरुण पिढीकडून. आणि ती मजा मला कायम कोणालाही आवडते, मला सुद्धा आवडते. तुला त्या वयात थोडस शिफ्ट व्हावं लागतं आणि ते तुम्ही मान्य केलंच पाहिजे. हिवाळा म्हणून झाडाच्या मागे लपणं, नाचणं, गाणं वगैरे तो काय केला की त्यात धमाल कितीच का आपण. पण सर्टन एज नंतर सर्टन गोष्टी आपण विचारात घेतो तेव्हा आता मी काय करायचं तर मग चांगले कॅरेक्टर्स आहेत का, मग चांगले कॅरेक्टर्स आहेत तर करण्यात मजा आहे. मग थांबलेलो मी, मध्ये मागच्याही मुलाखतीत सांगितलं मी काही दिवस काही वर्ष थांबलो होतो, पण थांबण्याचा फायदा मला इतका छान झाला ना की माझ्याकडे वेगळ्या दृष्टिकोनात बघणारे लोक पाहायला आले. म्हणजे आता हे तरुण पिढीच म्हणेन, जसं शिवराज फिल्म आली आता थांबायचं नाही, मला वाटलं होतं की हा माझा तू विचार कर अशा पद्धतीने. शिवराज आहे, मग स्नेह, ऍक्च्युली आता थांबण्याच्या आधीची फिल्मची ही आहे. हे आम्ही शूट करून आल्यानंतर मग आता थांबायला गेलो होतो, तर हा रोल घेऊन आला. मैत्रीच आहे पण वेगळ्या पद्धतीची मैत्री, हे मला आवडलं की अरे हा विचार करतोय, ही आताची तरुण पिढी विचार करते, ह्यातच आम्ही आनंद मानतो. कसं आहे, आधी कामं केली का वाईट कामं नाही, पण त्या वयात तुम्हाला जरासं शिफ्ट होता आलंच पाहिजे. आता ह्या एज मध्ये जर चांगले कॅरेक्टर रोल मिळत असतील, चांगल्या गोष्टी समोर येत असेल, त्याला वेलकम केलंच पाहिजे. आणि माझ्या नशिबाने मला परत म्हणतो की तेव्हा पण नशिबान होतं मी, मला तेव्हाही चांगली लोक भेटली होती. आताही नशिबाने की आता नवीन येणारी पिढी ही पण आपल्याला वेलकम करते, अशा पद्धतीने बोलवते. जसं आता अजून एक फिल्म आमची दशावतार, सुबोध खानविलकर, त्याची पहिली फिल्म आहे, त्याने पण छान केलंय.
छान शूट केलंय, छान अभ्यास करून येतात, छान गोष्टी डिस्कस करता येतात त्यांच्यासोबत. मला खूप बरं वाटतं. म्हणजे आज पण मला लेट झाला कारण त्याला आज पण सकाळी माझ्याकडे एक जण आले होते आणि गोष्ट सांगत होते, पण त्याला मी नाही पण म्हणू शकलो. कारण गोष्टी आता येत आहेत ना, कारण तर ते चांगलं आहे का वाईट आहे हे पण आता मी आजच त्याला म्हटलं की मी सुनील आलेलं म्हटलं की आता एक फिल्मवर डिस्कशन होतं, त्याला नाही सांगितलं की नको नको करूया. चांगलं असेल ते वेलकम करतोच आहे आपण. फक्त तुला कळलं पाहिजे बाबा कुठल्या पिक्चर मध्ये हात घालायचा आहे आता ह्या एजला. तर मला वाटतं की मी खूप नशीबवान आहे की आता माझे जे पिक्चर येत आहेत ना ते इतके चांगले येत आहेत, त्यामुळे नाही म्हणायची ताकद पण आली ना माझ्याकडे. पण वेलकम करतो मी या सगळ्या मुलांना. अपग्रेडेड आहेत मुलं आताची मुलं सगळी. तेव्हाही होतीच लोक नो डाऊट टेक्निकली, पण तेव्हा पण स्ट्रॉंग होतच. पण आता कसं जग हातात आहे त्यांच्या, जगात काय चाललं त्यांना पाहायला मिळतं, त्याच्यावर डिस्कस करतात त्यांच्या अनुषंगाने. जसं शरद बोलला की हा हॉलिवूडचे पिक्चरवर पाहतो, त्यातून काय अभ्यास करत असेल ती चांगली गोष्ट आहे ना. ही मुलं जेव्हा अपग्रेड होतात ना तेव्हा काहीतरी असा विचार करतात मग आमच्याकडे येतात, नकळत आम्ही पण अपग्रेड होतो. आणि हे म्हणजे त्यांच्या आता स्नेहने जसं तुम्हाला तिघांना इमॅजिन केलं आणि तुम्ही सगळे आता दिसताय त्या पद्धतीने, तर असे जेव्हा चॅलेंजिंग म्हणा किंवा असं वेगळंच म्हणजे आजपर्यंत आपण केलेलं नाहीये असं एकदम जेव्हा डोळ्यासमोर येते किंवा तुमच्या समोर येतं, तेव्हा पहिली रिॲक्शन काय होते की अरे बाबा असं पण कधी होतं का की जर थांब. दोन गोष्टी समोर आल्या नव्याने. एक तिकडचा बर्फ आणि बर्फ दिसत जाणार आमची बाईक. मला बाईक तेवढी नीट चालवता येत नाही आणि होती कायनेटिक होंडा ती चालवतो गिअर विदाउट गिअरवाली. आणि मोठी बाईक म्हणजे शॉर्ट्स फक्त तेवढं करून दिले जायचं नाही, पण बर्फाचं टेन्शन आणि बाईक बर्फाच्या दिशेत जाण्याचं टेन्शन हे मात्र नवीन होती माझी गोष्ट. तू काय विचारतोस? म्हणजे जेव्हा अशी नवीन मी त्याच्यात रमलो, मी बाहेर नवीन गोष्ट होती. आणि असे रोल तुम्हाला येतात की बाबा तुम्हाला तुमच्या नेहमीच्या कम्फर्ट झोन पेक्षा तुम्ही आता केलंच नाहीये अशा पद्धतीचं, जसं त्यांनी सांगितलं की कपडे वगैरे हे नवीन पद्धतीचं, अशा प्रकारे येतं असं थोडंसं होतं की जरा थांबा नाही, मला वाटतं की येऊ देत नाही. आता हे खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की ते जे ग्लॅमर आपण नेहमी हिंदी चित्रपटांमध्ये वगैरे पाहतो ना, ते आपण आपल्याकडे जेव्हा तुम्हाला तो हिरो दाखवायचा असेल किंवा तुमची जी मित्र दाखवायची कुठलीही कॅरेक्टर दाखवायची असेल तर त्यांना जरासे लार्जर दॅन लाईफ दाखवल्यावरती ना अजून एक वेगळा इम्पॅक्ट पडतो. लोकांना सुद्धा तेच बघण्यापेक्षा ना थोडंसं अजून ग्लॅमरस बघायला निश्चित आवडेल असं वाटतं. त्यामुळे आता ती जॅकेट बिकेट तर मला भीती वाटते की मी पुढच्या पिक्चर मध्ये असं गरज नसताना विदर्भात सुद्धा मी जॅकेट घालून फिरेन की काय. त्यामुळे मजा येते आणि आवडतं का असं चांगलं आपल्याला. मी म्हटलं ना तसं की आम्ही दररोज सकाळी उठून आरशात माझ्या स्वतःकडे बघतो आणि मला दररोज असं वाटतं की अरे कशाला घालायचं, साधा कुर्ता घालून जाऊया. पण तेच जेव्हा हा सांगतो की नाही आपल्याला प्रमोशन करायचं, सुनील काका असं नको काहीतरी चांगलं, ते वाटतं ओके घालून बघूया आणि घातल्यानंतर वाटतं चांगलं दिसतं. सो ही मुलं वेगळी दृष्टी देतात आमच्याकडे बघण्याची, ती खूप चांगली गोष्ट. मगाशी म्हटलं नाही का फरक पडतो. हा अतिशय योग्य बोलला की असं बघितल्यावर वाटतं त्याला नाही आपल्या लेंगाच्या घालून जाऊया, पण मग जेव्हा असं घातल्यावर कळतं यार सॉरी दिसते जाऊया जरा तर काहीतरी कॅप बिप घालूया किंवा काहीतरी करूया असं वाटतं, नक्कीच वाटतं. आणि बदललं झालं पाहिजे. खरं सांगू का आता काय झालंय, एवढी वर्ष काम केल्यामुळे ना आता जास्त कंटाळा आलाय मला. आता कुठे यार ते असं ते कंटाळा येते, शरीरामध्ये एक आळस भरलाय, तर तो आळस झटकून जरा उभं राहिलं तर मग ते एक्सेप्ट करणं सोपं जातं. थोडासा आळस आहे तो की आता परत आले यार तर पुढे जायचं तिकडे इथे नाही म्हणा शॉर्ट असं होतं. पण ते थोडासा वयाचा पण परिणाम असतो तो आणि थोडस कंटाळा करतो आम्ही. म्हणजे संजय सर आहेत, संजय मोने, ते शूटला आलेले तेव्हा ते मला उगाच हे करत होते. म्हणून ते अरे हा जो डोंगर आहे हा सेम मी तुला साताऱ्यात दाखवून देईन. आपण तिकडे का नाही गेलो, इकडे का मरतोय आपण एवढ्या थंडीत. कारण एक तर तो असा बेअर बॉडीड आहे. हो म्हणजे तुम्ही ट्रेलर आणि त्याचं ते त्यांना विचारायला काहीच नव्हतं,
एक शाल घालून फक्त त्यांना आम्ही बसवलं. शॉर्ट झाणारे झाला की 4 माणसं त्याच्यावरती घोंगडी टाकायची. हो, अक्षरशः व्हिडिओ आहे त्याच्याकडे, तर आम्ही टाकू त्याचा व्हिडिओ आहे. असे तयार असायचे कॅमेऱ्याच्या पाठी. हा कट म्हणाला की धावा जाऊन त्याला असं घुमडी. इतकी मरणाची ते काय कसं म्हणजे अवघडच होत. आता परत जर का स्नेहाने सिक्कीमची फिल्म आणली तर आम्ही विचार करू. मला संजय गाने ऑलरेडी सांगितलंय, कितीही पैसे दिलेस तरी मी येणार नाही सिक्कीमला. त्यांनी मला पण नाही काढायचे मला. त्यांनी मला सांगितलं की नकाशावरती पण मी बघणार नाही. नकाशावर हो. हाच प्रश्न होता खरा विचारायचा की यांची मेंटॅलिटी बदलणं किंवा त्यांना त्या दृष्टीने जास्तीत जास्त खुलवणं हे दिग्दर्शक म्हणून किती आव्हानात्मक होतं. नाही असं काहीच नव्हतं ऑनेस्टली. उगाच मला काहीतरी रंगवून आन्सर नाही द्यायचं. बट मी म्हटलं की असं असं आहे, तिघही रेडी झाले. बाबाच थोडे कॉस्ट्युम मध्ये हे करत होते. आता तुमच्या सगळ्या गप्पा गोष्टी ऐकून आम्हाला पण असं सिक्कीम एकदा तरी पाहावंसं वाटतंय. तर आपल्या गप्पा अशाच पुढे जातील. पण चित्रपट येतोय, तुम्ही चौघं मिळून प्रेक्षकांना काय आवाहन कराल? काय नाही, 16 मे ला आमचा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतो आहे. तर एक मोठं स्वप्न आहे, मोठा सिनेमा आहे, तो मोठ्या पडद्यावरच बघा. तुम्हाला वाटत असेल 2 महिन्यांनी येईल तो OTT प्लॅटफॉर्मवरती, टीव्हीवर, तर 2 महिन्यांनी नाही येणार, तो नंतर आरामात येईल. त्यामुळे तुम्ही तोपर्यंत मोठ्या पडद्यावरच जाऊन बघा. आणि मगाशी म्हटलं ना की हिमालय, कळसुबाईचं शिखर आणि हे सगळं असं ह्याच्यावर बघण्यात मजा नाही ना, ते प्रत्यक्ष जाऊन बघण्यात मजा आहे. आणि काल भरत एक खूप छान बोलला, ते बाहेर उन्हाळा आहे आणि काय मे महिना चालू आहे, बाहेर खूपच उन्हाळा आहे आणि असे वातावरण खूप तापलेलं आहे. आणि जरा त्याचा थंडावा घ्या चित्रपटाचा. आता गोष्ट पण ती आवडणारच आहे, त्यासाठी तुम्हाला थिएटरला यावं लागेल. आणि 16 मे ला हा चित्रपट येतो. थँक्यू. तुम्ही आज वेळात वेळ काढून इथे आलात. संपूर्ण टीम कडून तुम्हाला चित्रपटासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. मला आनंद होते, सगळे तरुण मंडळी आहेत. म्हणजे त्यामुळे या सगळ्या तरुण मंडळींनी आम्हाला चांगले प्रश्न विचारले, त्याबद्दल तुमचेही मनापासून एकत्रच जा तुम्ही बघायला.